सारं काही तिच्याचसाठी या मालिकेच्या पुढच्या भागात आपल्याला असं पाहायला भेटू शकतं की निशी आपल्या गोळ्यांकडे बघून रडत बसलेली असते. तिला काय करावं हे सुचत नाही. तिला मेघना असं काही करू शकते यामुळे धक्का बसलेला असतो. डॉक्टर काही वेळ बाहेर जातात. तेवढ्यात मेघना तिचा फोन ठेवून आतमध्ये येते. तेव्हा ती बघते की निशी गोळ्यांकडे बघत बसलेली आहे. तेव्हा ती येते आणि म्हणते की निशी, काय झालं, अशी का बघतीयस? तू गोळ्या अजून खाल्ल्या नाहीस. तुला किती वेळा सांगितलंय स्वतःची काळजी स्वतः घेत जा. हे बघून निशी रडवेली होते आणि म्हणते की आई, तुम्ही असं का केलंत? मेघना म्हणते की काय, कशाबद्दल बोलतेस तू? त्यावर निशी म्हणते की तुम्ही ह्या अबॉर्शनच्या गोळ्या डॉक्टरांना मला द्यायला का सांगितल्यात? तुम्ही माझ्या बाळाबाबत असा विचार का करताय? मी प्रेग्नेंट आहे हे तुम्हाला माहीत असताना सुद्धा तुम्ही माझ्यासोबत असं केलं. तेव्हा मेघना म्हणते की ओ, कळालं तर तुला खरं. मग ऐक, मला नीरजच्या आयुष्यात तू आधीही नको होतीस आणि आत्ताही नको आहेस. पण कसं आहे ना, जर नीरजला कळालं तू प्रेग्नेंट आहेस तर तुम्हा दोघांना वेगळं करणं माझ्यासाठी खूप अवघड होईल आणि हेच मला नको होतं. तेव्हा निशी म्हणते की नीरज सरांना जर कळालं ना तर ते तुम्हाला कधीच माफ करणार नाही. मेघना म्हणते की कसं कळेल? काय पुरावा आहे त्याला की मी तुला ह्या गोळ्या दिलेत? तेव्हा निशी म्हणते की ह्याच गोळ्या आहेत ना, ह्या मी नीरज सरांना दाखवू शकते. तेव्हा मेघना म्हणते की अगं निशी, तू खरंच खूप भोळी आहेस. अशा गोळ्या किती दुकानात भेटतात. तेव्हा निशी म्हणते आई, तुम्ही जेही करताय ना ते खरंच मला पटलेलं नाही आहे. अहो, हे बाळ तुमचंसुद्धा कोणीतरी लागतंच ना. तेव्हा निशी म्हणते की हो, पण मला तू नको आहेस ना, हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. नीरज गेल्या वेळेस माझ्यापासून खूप दुखावला गेला होता आणि यावेळेस मला त्याच्यापासून दूर जायचं नाही आहे. त्याच्या नजरेतून वाईट व्हायचं नाही आहे. हे बघून निशी म्हणते की अहो, हे जे काही तुम्ही करताय त्याने काही तुम्ही चांगले होणार आहात? निशी म्हणते की त्याची काळजी तू नको करूस. तू स्वतःचं बघ आधी काय करायचं ते. निशी म्हणते की तुम्ही जरा विचार करा. उद्या मी नीरज सरांना सांगितलं मी प्रेग्नेंट आहे तेव्हा तुम्ही काय करचाल? त्यावर निशी म्हणते की कसं सांगशील? मी सांगून दिलं तर ना. इतक्या वेळा तू प्रयत्न केलेस, सांगू शकलीस? तेव्हा निशी म्हणते की आता त्याची काळजी तुम्ही करू नका, मी बरोबर सांगते. हे बघून निशी म्हणते की तुम्ही हे फार चुकीचं केलं आहे. मेघना म्हणते की बरं ठीक आहे, मी पण बघते तू कशी सांगतेस ते. तेव्हा निशी म्हणते की मी कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की तुम्ही माझ्या बाळाबाबत असा विचार करू शकत होता. अहो, हे बाळसुद्धा नीरज सरांचंच आहे ना. तेव्हा मेघना म्हणते की हो, हे बाळ जरी नीरजचं असलं ना तरीसुद्धा मला तू या घरात नकोयस. काय म्हणून त्याने तुझ्याशी लग्न केलं काय माहीत. मला आधीपासून निक्की आवडत होती, पण तो नांदिवलीला काय केला आणि तुझ्या प्रेमात वेडाच झाला त्याला काही दिसेच ना. त्यावर निशी म्हणते की अहो, पण यात माझी काय चूक आहे? माझ्या बाळाची काय चूक आहे? तेव्हा मेघना म्हणते की हो, तुझीच चूक आहे ह्यात सगळी. काय घाई होती ग तुला एवढं लगेच प्रेग्नेंट व्हायची? तेव्हा निशी म्हणते की अहो, हे सगळं काय मी मुद्दाम केलं आहे का? त्यावर मेघना म्हणते की तू तर शांतच बस, काहीच बोलू नकोस. त्या दोघी बोलत असतात. एवढ्यात डॉक्टर येतात आणि म्हणतात की ओके, तुम्ही जाऊ शकता, तुम्ही तुमची काळजी घ्या. निशी म्हणते की डॉक्टर, तुम्ही आज जे मला काही सांगितलं ना त्यामुळे खरंच तुमचं खूप थँक्यू. त्यामुळे आज मला सगळ्यांचे खरे चेहरे कळाले. हे बघून मेघना डॉक्टरांकडे बघत असते. डॉक्टर म्हणतात की माफ करा, पण हे सगळं आमच्या दवाखान्यात चालत नाही. तुम्ही जे काही करताय ते घरीच करू शकता. त्यावर मेघना म्हणते की तुझी एवढी हिंमत कशी झाली? डॉक्टर म्हणतात की अहो, तुम्हाला कळतं का तुम्ही काय करताय? ती पोरगी एवढी खुश होती कळालं तेव्हा आणि तुम्ही त्यांचा बाळ मारण्याचा प्रयत्न करताय मनाविरुद्ध. तुम्हाला कळतंय हे पोलिसात गेल्यावर किती मोठं प्रकरण होऊ शकतं. मेघना म्हणते की ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका त्याची. असं म्हणून त्या दोघी घरी जातात. घरी गेल्यानंतर निशी आपल्या रूममध्ये रडत निघालेलीच असते. तेवढ्यात मागून दादा आणि उमाई दिसतात. उमाई आल्यानंतर दादा म्हणतात की निशी. तेव्हा मेघनासुद्धा तिथेच असते. मेघना त्यांना बघून म्हणतात की अहो या ना दादा, कधी आलात आणि अचानक इथे कसं काय? हे बघून दादा म्हणतात की अहो, खूप दिवस झालं मुलीकडे आलो नव्हतो आणि आता रक्षाबंधनसुद्धा आहे, त्यामुळे म्हटलं 4 दिवस आपल्याकडे घेऊन जा. त्यावर मेघना खोटंच दाखवताना म्हणते की अहो हो, आम्ही सुद्धा निशीला हेच म्हणत होतो. थोडे दिवस
आपल्या माहेरी जा, खूप दिवस झालं तू इथं राहिली आहे. त्यावर ते म्हणतात की हो, तुमची परवानगी असेल तर 4 दिवस आम्ही आमच्या घरी निशीला नेऊ शकतो का? तेवढंच 4 दिवस ती एकत्र राहील, आनंदी होईल. हे बघून मेघना म्हणते की हो, का नाही नेऊ शकत, तुमचीच मुलगी आहे, विचारायचं काय त्यात एवढं. त्यावर ते म्हणतात की अहो निशी कुठं दिसत नाही आहे. तेव्हा ते म्हणतात की अहो निशी बेडरूममध्ये आहे, येतच असेल. तिला आवाज आल्यानंतर निशी बाहेर येऊन बघते तर ती रडत असते. तेव्हा उमा म्हणते की अगं निशी, रडायला काय झालं? हे बघून मेघना म्हणते की अहो काही नाही, तुम्ही खूप दिवसातून दिसलात ना, त्यामुळे तिला रडायला आले असेल. खूप हळवी मुलगी आहे हो तुमची. हे बघून उमा म्हणते की हो खरं आहे. दादा म्हणतात की अगं बाळा, रडायला काय झालं? बरं तू येतेस ना आमच्यासोबत 4 दिवस. हे निशी म्हणते की अहो पण ते नीरज सर आल्यानंतर. तेव्हा मेघना म्हणते की अहो हेच तर, आम्ही तिला आधीच जा म्हणत होतो, पण ती बोलत होती की नीरज आल्यानंतर दोघं पण जाऊ. आता तुम्ही आलाय ना तर ठीकच आहे, तिच्यासोबत तुम्ही सुद्धा जावा, तुम्ही तिला घेऊन जाऊ शकता, म्हणजे तिच्यासोबत तुमची सुद्धा सोबत होईलच की. मग नीरज तिला न्यायला येईल. हे निशी म्हणते की अहो पण नीरज सरांना माझ्याकडे काम आहे. हे बघून उमा म्हणतात की फार ग संसारात रमलीस तू, नीरज सरांशी तू फोनवर बोलू शकतेस ना, आणि येतीलच की 2 दिवसात, मग त्यांना तिकडेच बोलवून घे. हे बघून मेघना म्हणते हो तुम्ही घेऊन जाऊ शकता. निशी रडत असते. उमाला जरा संशय येतो की ही अशी का रडतीये, पण तिला असं वाटतं की खूप दिवसांनी बघितलं त्यामुळे ती इमोशनल झाली आहे. निशी मला खूप घट्ट मिठी मारते आणि रडायला लागते. उमा म्हणते की अगं निशी शांत हो, आलोत ना आम्ही, चल आता थोडे दिवस नांदिवलीला. हे बघून निशी बोलते की बरं ठीक आहे. तेव्हा दादा आपली मेघनाशी अशी चौकशी करत असतात. मेघनासुद्धा हसून सगळं सांगत असते. मेघना पूर्णपणे प्रयत्न करते की इथं काही घडलंय ते दादांना आणि उमाईला कळू नये. ती वरवरून सगळं छान आहे असं दाखवत असते, जेणेकरून निशी त्यांना काही सांगू नये. निशीसुद्धा ती तिथेच असते, त्यामुळे काहीच सांगत नाही आणि आपल्या रूममध्ये जाऊन बॅग भरायला लागते. इकडे मेघना त्यांच्यासाठी चहा कॉफी विचारत असते. तेव्हा ते काहीही नको म्हणत असतात, पण तरीसुद्धा निशी किचनमध्ये जाऊन त्यांच्यासाठी चहा नाश्त्याचं बघते. आपली मुलगी एवढ्या संसारात रमली त्यामुळे ते दोघंसुद्धा खूप खुश असतात. निशीला आनंदी बघून त्यांनासुद्धा खूप खुशी वाटत असते. इथेच सारं काही तिच्यासाठीचा भाग संपतो. तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला काय वाटतं व्हिडिओबद्दल ते सुद्धा तुम्ही कमेंट्सद्वारे नक्की कळवा. आणि अजून काय घडलं पाहिजे ते सुद्धा नक्की कळवा. थँक्यू.